चंद्रपूर येथील म्हाडा वसाहतीतील मूलभूत सुविधांचा अभाव तसेच 123 पात्र लाभार्थ्यांच्या घराचा प्रलंबित प्रश्न पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करत आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्य शासनाचं लक्ष वेधलं। वसाहतीत आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासह त्रयस्थ एजन्सीकडून पात्र लाभार्थ्यांची झालेल्या आर्थिक फसवणुकीची चौकशी करून 123 पात्र लाभार्थ्यांना तातडीने घरे देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। तसेच म्हाडाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ एजन्सीकडून 123 नागरिकांची फसवणूक झाल्याचा मुद्दाही आमदार जोरगेवार यांनी अधिवेशनात उपस्थित केला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित 123 नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे देण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली। महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र प्राधिकरण म्हाडा हे चंद्रपूरमध्ये जवळजवळ 45 वर्षापूर्वी स्थापन झालेलं आहे। 45 वर्षापूर्वी स्थापन झाल्यानंतर तर सुद्धा त्या ठिकाणी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या गोष्टी अजूनपर्यंत झालेल्या नाही। त्या गोष्टी म्हणजे बीएसपी पार्टी नाही तर बिजली सडक पाणी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्यवस्था अजूनही झालेली नाही आहे आणि त्यामुळे ज्या फॅसिलिटीज अम्युनिटीज मानवी वस्ती करता आवश्यक आहे त्या पूर्ण करणं आवश्यक आहे। परंतु अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी ते होताना दिसत नाही आहे आणि 45 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या म्हाडामध्ये ज्या प्रकारची लोकवस्ती व्हायला पाहिजे ती झालेली नाही आहे। जे लोक तिथे राहतात आहे त्यांना एक नरक यातना भोगावं लागत आहे। म्हणून तिथे ताबडतोब त्या म्हाडाच्या माध्यमातून त्या फॅसिलिटीज एम्युनिटीज करण्याची आवश्यकता आहे आणि सोबतच जो डीपी प्लॅन त्यावेळेस तयार केला गेलेला आहे 45 वर्षापूर्वी एज्युकेशन इन्स्टिट्यूट असेल त्या ठिकाणी या हॉस्पिटॅलिटीच्या असेल त्याच्या सुद्धा डीपीआर नव्यानं करण्याची आवश्यकता आहे आणि तो विकास करण्याची आवश्यकता आहे। अध्यक्ष महाराज एकीकडे सर्वांना घरे देण्याची प्रधानमंत्री महोदयांची भावना आहे पण दुसरीकडे म्हाडा मात्र त्या ठिकाणी जे प्रक्रिया काय घरे देण्याची ती बरोबर राबवत नव्हती म्हणून त्यांनी स्वतःच एक डीएमपी कंपनी स्थापन केली। त्या डीएमपी कंपनीच्या माध्यमातून 123 लोकांनी त्या ठिकाणी अर्ज केले। त्या लोकांनी पैसे भरले डीएमपी कंपनीकडे परंतु त्या डीएमपी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करत ते पैसे भरले नाही म्हाडाकडे आणि म्हणून ते 123 लोकांचा घरांचा प्रश्न अधांतरी आहे। त्यांनी दिलेले पैसे हे वजा करून उर्वरित लोकांना घरे ताबडतोब द्यावी या दृष्टिकोनातून निर्णय आवश्यक आहे। म्हणून अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे की आपण सरकारला ही निर्देश द्यावे।